पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रसाद, काय झालंय शेखर? कसला विचार करताय? नेत्राच्या बाबतीत विचार करताय ना? अहो, नका काळजी करू, वाटेल तिला बरं लवकर. नाही, आणि ती विचार करत राहते, रात्री रात्री झोपत नाही, त्यामुळे त्रास झालाय तिला. त्यात हे एक्झर्शन. मी स्वतः तिची व्यवस्थित काळजी घेईन. मे आय? जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. आय वॉज थिंकिंग की नेत्राला जर तिच्या घरी तिच्या फॅमिलीला एकदा भेटवून आणलं तर, म्हणजे मीच घेऊन जातो उद्या. तुला कामं नाही आहेत? कामं आहेत, पण ती फोनवर मॅनेज होण्यासारखी आहेत. बर बाबा, जाऊ ना घेऊन मी तिला तिच्या घरी. सी, काय तुम्ही माझ्यासाठी म्हणून तिला इथे ठेवून घेतलंय, तिच्या फॅमिलीपासून दूर. पण मला असं वाटतं की ती तिच्या फॅमिलीला मिस करतेय, आणि तिला जो काही त्रास होतोय तो कदाचित ती तिच्या फॅमिलीला भेटली, त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला तर कमी होईल, कदाचित बरं वाटेल तिलाही. ठीक आहे, चांगली आयडिया. तू तिला घेऊन जा. ओके. हो आधी, अगदीच बरोबर आहे तुझं. ती घरच्यांना भेटून आली तर खरंच बरं वाटेल जरा तिला. एक्झॅक्टली. पण तुम्ही दोघेही तिला बोलू नका काही, अजिबात, कारण मी सरप्राईज देणार आहे तिला. बर. येस. मी आलो. चला, आज घरात कोणी नसेल हे एका अर्थी बरंच आहे. त्या ग्रंथाचं काय करायचं ते बघता येईल. काय अजून हरवलीच आहेस विचारात? नाही. हाऊ आर यू? नुसती मान नाही हलवायची. कोणी विचारलं हाऊ आर यू तर म्हणायचं आय एम फाईन, थँक यू, हाऊ आर यू. काय म्हणणार? आय एम फाईन, थँक्यू, हाव आर यू. परफेक्ट. मला सांग, आपल्या जोक्सचं पुस्तक कुठे आहे? अरे, वाचलंस तू परत? नाही, चल मी तुला एक जोक वाचून दाखवतो, बस. काही काम आहे? मग बस ना, बस. एकदा एक काका दातांच्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर त्यांना म्हणाले मोठा आ करा. काकांनी तोंड उघडलं, पण डॉक्टर म्हणाले अजून मोठा आ करा. त्यावर काका म्हणाले, जर तोंडात बसून दात काढणार असाल तर आधीच चप्पल बाहेर काढून ठेवा. बॉडीगार्ड, जर हसायला येत असेल तर छान हसावं माणसाने, बरं वाटतं. आणि तसंही माझ्या एका मैत्रिणीचे आबा म्हणतात की हसण्याने आयुष्य वाढतं. नाईस. बरं, आता मला सांग, तू माझी कोण आहेस? मैत्रीण. करेक्ट, पण आणखी मी तुला काय म्हणतो? बॉडीगार्ड. परफेक्ट. सो आता असं समज की इथून पुढे मी तुझा बॉडीगार्ड आहे. हवं तर तू मला तुझं रक्षा कवच असं समज.
सो नेत्रा मॅडम, इथून पुढे तुम्ही काहीही काम करायचं नाही. तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुमच्या या बॉडीगार्डला सांगायचं, कारण तुम्हाला आरामाची गरज आहे. साहेब मला काहीच झालं नाहीये, मी बरी आहे. नाही नेत्रा मॅडम, इथून पुढे तुम्ही फक्त तुमच्या या बॉडीगार्डचं ऐकायचं. ओके? सो आता तुम्हाला बॉडीगार्ड बरोबर बाहेर जायचंय. ओके? कुठे? ते सांगतो मी तुला नंतर. नाही साहेब, असं नका करू. म्हणजे मी येते तुमच्या बरोबर, पण मला मागच्या वेळेसारखं परत नाचायला वगैरे नाही जमणार. बॉडीगार्ड, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपण कुठल्याही पार्टीला नाही जाणार आहोत, किंवा मागच्या वेळी झालं तसं काही होणार नाही आता. मग कुठे चाललोय? जरा पेशन्स ठेव, कळेल. साहेब तुम्ही सांगा ना. आता मी एकटा जाईन. नाही नको, एकटे नका जाऊ, मी येते. ओके, मग तू रेडी हो आणि बाहेर ये. अरे वाट कसली पाहतायत? कुणीतरी बोला. गावाबाहेरच्या माणसांना कुणी देवळाच्या आसपास पाहिलं होतं का? अरे पण मी म्हणतोय, दिवसा ढवळ्या कालपेटी चोरीला जाते, कोणाचंच कसं लक्ष नव्हतं? भालबा, गावावर काही संकट तर नाही येणार ना? संकट येणार. देवी आईचा कोप होणार. अरे ती कालपेटी म्हणजे साधी सुधी गोष्ट वाटली होय तुम्हाला? माझ्या आजानं लहानपणी मला सांगितलं होतं, जोपर्यंत देवी आईच्या देवळात ती कालपेटी आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित असेल, पण ज्या दिवशी ती कालपेटी तिथून हलेल त्या दिवशी अनर्थ ओढवेल. देवी आईचा कोप होईल. आता कुणीच आपल्याला वाचवू शकणार नाही. अहो पण नाना, आपल्या हातात काय उरलंय आता? भालबा, आता कुठे चांगले दिवस आले होते गावावर. ती कालपेटी चोरीला गेली म्हणून काही वाईट घडणार नाही ना? तुमच्या समोर हात जोडतो, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा हो भालबा. पाटील, कालपेटीचं महत्व मी जाणतो. शेकडो वर्ष पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवलेली ही कालपेटी चोरीला जाणं ही खरंच खूपच वाईट गोष्ट आहे. मला कल्पना आहे या सगळ्यात आपल्या गावाला त्रास होऊ शकतो, पण त्रास नाही, गावाचं स्मशान होईल. स्मशान. माझ्या आज्यानं मला सांगितलं होतं, त्या कालपेटीला कुणाचा स्पर्श जरी झाला तरी गावात रोज कुणाच्या तरी घरात तेरड्या उठतील, वादळात घरं पडतील, पुरात वाहून जातील, शेत जमीन नाशेल, गावात रोगराई पसरेल. भालबा, गावाला वाचवा, आपल्या मावशीला वाचवा. भालबा. हा बोल. काय? येतो मी ताबडतोब. हो, जगदाळेचा फोन होता, त्याचा बैल मेला. भालबा पुजारी, देवीचा कोप झाला, आता विपरीत व्हायला सुरुवात झाली. ती कालपेटी शोधायला हवी, नाहीतर लवकरच गावाचं स्मशान होईल. स्मशान. हा बा, मला आता एक संकेत दिला होता देवी आईने. मला एक पेटी उघडताना दिसली. दाना, जे काही घडलंय ते देवी आईच्या मनात होतं.
अहो, इतकी वर्ष ती पेटी त्या देवळामध्ये होती, पण आजपर्यंत कधी कुणाची नजरही नाही पडली त्या पेटीवर. अहो पण आता नजर पडलीये आणि ती चोरली सुद्धा आहे. आता काय करायचं? नाना, जे घडलंय ते देवी आईच्याच मनात असावं. ओ भालबाई, हे काय बोलताय? देवी आईच्या मनात कसं असेल कालपेटी चोरीला जाईल ते? हो बरोबर बोलताय. पाटील, देवीच्या मनात नसताना ती पेटी कोणी कशी चोरेल? जे घडलंय ते देवी आईच्या मनात असलेल्या पुढील घटनेची नांदी आहे. देवी आईच आता यातून मार्ग दाखवेल. बॉडीगार्ड रेडी? साहेब, एक विचारायचं होतं. आपण कुठे जातोय हाच प्रश्न विचारायचा. बॉडीगार्ड जर सरप्राईज नाही राहिलं तर काय गंमत आहे? अँड डोंट वरी, मी तुला जिथे पण घेऊन जातोय तिथे गेल्यावर तुला चांगलंच वाटेल. निघालात पण? हो. सावकाश जा, सावकाश गाडी चालव. आणि प्लीज लवकर घरी या. हो ये. नेत्रा, बरी आहेस ना ग? जप जरा स्वतःला, जपून जा. चल बाय. बाय. हसतेस काय? रडायची वेळ येणार आहे आता तुझ्या त्या नेत्रावर. जे काही गूढ रहस्य आहे ना ते मुळासकट बाहेर काढेन मी. बाकी तर तुला माहितीच आहे ना. हरण हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. श्री प्र री नम
का नाहीये मला? अंधारी का आले डोळ्यासमोर? वहिनी, अगं काय झालं तुला? उठ. काय ग, बरी आहेस ना तू? काही होतंय का तुला? तू कशाला आलीस इथे? माझे डोळे झोमतायत जरा. हो, मी फुंकर मारते. अगं नको ना. अगं काय होतंय? थांब, मी तुला पाणी देते. हा, अगं नको ना ग, जा तू, जा इकडनं. अगं चिडायला काय होतंय? आणि एरवी मला बोलतेस ना दारूवरून, तू घेतलीयस का आता? चिडतीयस काय, धडपडतीयस काय? नक्की काय झालंय? तू जा केतकी, जा. सोड माझा. वहिनी जा तू. साहेब सांगा ना, आपण कुठे चाललोय? आपण इथून दिल्ली, मग हिमाचल प्रदेश, मग काश्मीर. कशाला? म्हणजे असं तू कपड्यांची काळजी करू नकोस, आपण रस्त्यात शॉपिंग करू. नाही ते नाही, पण आपण का चाललोय साहेब? ते खूप लांब आहे. आणि साहेब नको, गाडी घ्या मागे, आपण घरी जाऊया. तुम्ही मस्करी केली ना माझी? हो. त्या डॅशबोर्ड मध्ये माझा एखादा गॉगल असेल, तो देशील प्लीज? थँक्यू. मला खूप मोठा अनर्थ झालाय ग. त्रिनयना देवीच्या मूर्तीखाली पुरातन काळातली एक कालपेटी होती, ती चोरीला गेली ग. मित्रा, काय झालं? संकेत आला का पुन्हा? सॉरी, पण मला जर तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? मला सांग, तुला काही त्रास होतोय का? आणि हे जे काही आहे ते तुला जे संकेत येतात त्याच्याशी रिलेटेड आहे का काही? नाही. सी, तुला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा बोल, पण मला सांग. आणि आत्ता ओके आहेस ना तू? आत्ता काही त्रास होत नाहीये ना तुला?
ग्रेट.